So first of all, a very good morning to all of you. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक मध्ये आपण डी ब्रोगली वेवलेंथ ऑफ हायपोथेसिस हा एक इम्पॉर्टंट टॉपिकचं डेरिवेशन टीच केलं होतं आणि हे डेरिवेशन सॉल्व करत असताना जवळपास आपले पाच फॉर्म्युले कशाचे, वेवलेंथचे हे फॉर्म झाले होते. त्याच फॉर्म्युल्यांवर डिपेंड आज आपण प्रॉब्लेम टीच करणार आहोत. सो फर्स्ट गिव्ह द हेडिंग, प्रॉब्लेम बेस्ड ऑन wavelength of de Broglie hypothesis. Problem based on wavelength of de Broglie hypothesis. आणि फॉर्म्युले वन बाय वन नोट करा. लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन पी, लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही, लैम्बडा इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ऑफ टॉइस एम ई, लैम्बडा इक्वल टू एच अपॉन अंडर रूट ऑफ टॉइस एम क्यू इंटू व्ही, एंड फिफ्थ लैम्बडा इक्वल टू कोणती व्हॅल्यू होती रेस्टू मध्ये 1.228 इंटू -9 अपॉन अंडर रूट ऑफ व्ही. तो विद्यार्थी मित्रांनो, वेवलेंथ फाइंड आउट करण्यासाठी हे 5 फॉर्म्युले आहे आणि यावरच डिपेंड आजचा आपला प्रॉब्लेमचा टॉपिक आहे. अकॉर्डिंग टू गिवन डाटा आपल्याला आयडेंटिफाय करावं लागणार आहे का कोणता फॉर्म्युला यूज होणार. जो फॉर्म्युला यूज होणार तोच फॉर्म्युला अप्लाय करून प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. राइट डाउन फर्स्ट प्रॉब्लेम. Find the momentum of electron. Find the momentum of electron having de Broglie wavelength (0.5 angstrom unit. 0.5 angstrom unit. दिलं बेटा 0.5 angstrom unit आणि बोर्ड कडे लक्ष दे जा. गिवन डाटा तुम्हाला दिलं आहे वेवलेंथ. काय गिवन आहे? वेवलेंथ म्हणजे काय असते? लॅम्बडा. लॅम्बडा गिवन आहे 0.5 angstrom युनिट. बट वेव ऑप्टिक आणि इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन या चॅप्टर मध्ये आपण टीच केलं आहे 1 angstrom युनिट म्हणजे होत असते 10⁻⁻10 मीटर. 1 angstrom युनिट काय होत असते? 10⁻⁻10 मीटर. तर इथे 0 पॉइंट आहे. अँगस्ट्रॉम जर कॅन्सल करायचं असणार तर 0.5 इंटू किती होऊन जाईल? 10⁻⁻10 मीटर. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? आफ्टर दॅट पॉइंट जर कॅन्सल करायचा आहे तर हा पॉइंट मी कोणत्या साईडला शिफ्ट करणार? राईट साइड. पॉइंट जर राईट साइडला शिफ्ट केला तर राईट साइड म्हणजे मायनस असते. राईट साइड म्हणजे मग राईट साइडला जर शिफ्ट केला तर इथं -1 पुन्हा ऍड होणार म्हणजे काय येणार? 5 इंटू 10⁻⁻11 मीटर. इज दॅट क्लिअर? टू फाइंड काय विचारलंय आपल्याला? मोमेंटम. मोमेंटम म्हणजे पी. मोमेंटम म्हणजे सोल्युशन. मग मला सांगा तुम्हाला पी फाइंड आउट करायचा आहे
टोटल फॉर्म्युले किती लिहून दिले मी 5. या 5 फॉर्म्युल्यापैकी पी कोणत्या नंबरवर आहे फर्स्ट. सो लॅमडा इक्वल टू एच अपॉन पी. लॅमडा इक्वल टू सो पी इक्वल टू एच अपॉन लॅमडा. सो पी इक्वल टू एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34. 6.63 इंटू 10⁻⁻34 आणि लॅमडाची व्हॅल्यू मी पुट केली. लॅमडाची व्हॅल्यू किती पुट केली 6.63 इंटू 10⁻⁻34. सॉरी एच. पी इक्वल टू काय आला एच अपॉन लॅमडा. तर एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34 आणि लॅमडा किती आहे लॅमडा 5 इंटू 10⁻⁻11. इज दॅट क्लिअर. पुन्हा पी ऍज इट इज. याला पण आता मी किती सिम्प्लिफाय करतो. तर यामधून पॉइंट कॅन्सल करतो. पॉइंट जर कॅन्सल केले तर 2 डिजिट पॉइंट कुठे जाणार राईट साइड. सो 6 6 3 पॉइंट 2 डिजिट कुठे राईट. म्हणजे 10⁻⁻ किती होणार -36. पॉइंट 2 डिजिट राईट गेले तर -36. -11 वर जाऊन काय होणार +11 अपॉन किती राहिला फक्त 5. 663 नी 5 ला काय करू 5 नी याला काय करून टाकू डिवाइड आणि -30 सांगा ना -25 बराबर ना -25. आता 5 नी याला डिवाइड करून मला आन्सर सांगा. ते आन्सर आपण इथे नोट करू. फिनिश द प्रॉब्लेम. डिवाइड केलं 5 नी काय केलं डिवाइड. तर आन्सर किती आला पॉइंट. ओके येस ऑर नो. आता युनिट लक्ष द्यायचा. पी इक्वल टू काय असतो रे एम व्ही. पी इक्वल टू एम म्हणजे मास. मासचं युनिट केजी. मासचं युनिट व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर युनिट काय येणार केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय येणार युनिट केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. कशा प्रकारे आलं समजलं. कारण मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी. मासचं केजी आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. राईट डाउन दिस फास्ट. What is the speed of proton? What is the speed of proton having wavelength? What is the speed of proton having wavelength 0.08 angstrom unit and mass of proton असं given आहे mp. mass of proton equal to 1.67 into 10⁻⁻27 kg. आणि बोर्डकडे लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय गिवन आहे वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडा आणि एमपी मास ऑफ काय गिवन आहे प्रोटॉन. आणि विचारलं काय आहे तुम्हाला वेलॉसिटी. स्पीड म्हणजेच काय वेलॉसिटी. आधी अँगस्ट्रॉमला मीटर मध्ये कन्वर्ट करू. सो 0.08 इंटू 10⁻⁻10 मीटर. इज दॅट क्लिअर. नो डाउट. नाउ टू फाइंड काय विचारलं आपल्याला स्पीड. स्पीड म्हणजेच काय वेलॉसिटी. सोल्युशन. आता मला सांगा
टोटल 5 फॉर्म्युल्यापैकी कोणत्या नंबरचा लागणार? सेकंड नंबरचा, कारण त्यामध्येच लॅमडा इक्वल टू एच अपॉन काय आहे? एम व्ही. सो लॅमडा इक्वल टू एच अपॉन एम व्ही. व्ही फाइंड आउट करायचं आहे. व्ही इकडे जाणार, लॅमडा या साईडला येणार. सो व्ही इक्वल टू एच अपॉन एम इंटू लॅमडा. नाउ पुट द व्हॅल्यूज. एच ची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻⁻34. मास ऑफ प्रोटॉन 1.67 इंटू 10⁻⁻27 इंटू 0.08 इंटू 10⁻⁻ किती? -10. इज दॅट क्लिअर? नाउ पॉइंट सगळे कॅन्सल करून टाकू म्हणजे इझी जाते. पॉइंट जर कॅन्सल करायचा असणार तर मला 2 डिजिट राईट साइडला शिफ्ट करावा लागणार. किती डिजिट? 2 डिजिट कोणत्या साइडला? राईट साइड. 1 2. पण राईट साइड जर शिफ्ट केला तर मायनस होत असते. राईट केला तर म्हणजे 663 -34 आहे तर मायनस किती होणार? 36. ऑलरेडी -34 होता. -2 काय झाला? ऍड. हा पण 2 डिजिट जाणार तर -27 मध्ये 167 -29 इंटू हा पण 2 डिजिट जाणार. किती डिजिट? कोणत्या साईडला? राईट. तर -10 मध्ये पुन्हा 10 ऍड, सॉरी 2 ऍड, तर मायनस किती? 12. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो? 663 अपॉन 8 नी मल्टिप्लाय करून घ्या. सांगा लवकर. 8 7 जा 56. 6 कॅरी किती? 5. 8 6 जा 48. 48 आणि 5 53. 3 कॅरी किती? 8 1 जा 8. 8 प्लस 5 13. किती? आन्सर किती? 1336. एनी डाउट? इंटू -36 -29 वर जाऊन -12 वर जाऊन. आता मला सांगा 29 आणि 12 किती होणार? 29 आणि 12 40 आणि 41 मधून जर 36 गेले तर 5. 29 आणि 12 प्लस प्लस आहे 41 झालं. 41 मायनस 36 किती येणार आहे? 5. आता याला लॉग अँटी लॉगनी सॉल्व्ह करू. तर आधी येणार अँटी लॉग. लॉग 663 मायनस लॉग 1336 आणि याला सॉल्व्ह करून 10⁻⁻ किती आला रे? 5. अँटी लॉग किती डिजिट आहे हे? 3 डिजिट. 3 - 1 2. 2 नंतर पॉइंट. 66 मध्ये 3 सांगा लॉग मध्ये. 66 मध्ये 3. 8215 मायनस टोटल किती डिजिट आहे? 4. 4 - 1 3. 3 नंतर पॉइंट. 13 मध्ये 3 आणि 6 मध्ये मीन डिफरन्स ची ऍडिशन करून 13 मध्ये 3 6 मध्ये मीन डिफरन्स ची ऍडिशन. 1258 इंटू 10⁻⁻ किती? 5. तो ऍज इट इज. आधी सबट्रॅक्शन करू, देन काय फाइंड आउट करू? अँटीलॉग. दिस इज अवर फायनल आन्सर. राईट डाऊन दिस फास्ट. बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी आता केअरफुली. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण आता सबट्रॅक्शन सॉल्व्ह करू. बघा 2.8215 मायनस 3.1
1 2 5 8 and see here carefully. 15 minus 8 7 carry 1. समजत आहे का? 11 minus 6 5 carry 1. 12 minus 3 9 carry 1. 8 minus 2 6 आणि 2 minus 3 minus 1. 2 minus 3 minus 1 म्हणजे आपण 1 बार लिहत असतो. तो V इक्वल टू अँटीलॉग व्हॅल्यू काय आली? 1 बार 0.6957 आणि ऑलरेडी किती होता? 10 raised to power 5. ओके. आफ्टर दॅट आता काय फाइंड आउट करायचं आहे? अँटीलॉग. अँटीलॉगची टेक्निक असते पॉइंटच्या आधीचा डिजिट 10 चा पॉवर. 1 बार आहे तर 10 raised to power -1. ऑलरेडी 10 raised to power 5. 69 मध्ये 5 आणि 7 बघा अँटीलॉग मध्ये आणि मीन डिफरन्स ऍड करून डायरेक्ट आन्सर 496 and after 1 digit point. So 4.963 minus 1 plus 5 4 meter per second. This is our final answer. Write down. Math की बैच ऑफलाइन मतलब calculate the de Broglie wavelength. Calculate the de Broglie wavelength of an electron moving with 1/3 speed of light. Moving with 1/3 लिहिता येणार ना? 1/3 1/3 speed of light in vacuum. In bracket ME, M आणि त्याच्या बेस मध्ये E म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10 raised to power 9.1 into 10 raised to power -31 kg. आणि बोर्डकडे लक्ष द्या. प्रॉब्लेमला IMP करा आणि बोर्डकडे लक्ष द्या सर्वांनी. फर्स्ट वन गिवन डाटा. तुम्हाला म्हटलं आहे इलेक्ट्रॉन मूव्ह होतो. इलेक्ट्रॉन काय होतो? मूव्ह. इकडे लक्ष द्या रे. इलेक्ट्रॉन काय होत आहे? मूव्ह. किती? 1/3 स्पीड ऑफ लाईट. 1/3 स्पीड ऑफ लाईट. इलेक्ट्रॉन मूव्ह होतो 1/3 स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. म्हणजे व्हेलॉसिटी आहे 1/3 इंटू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. असं याचं मिनिंग झालं. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन काय म्हटलंय त्यानं? 1/3 ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. सो V 1/3 and speed of light in vacuum किती असते? 3 into 10 raised to power 8. स्पीड ऑफ लाईट किती असते? 3 into 10 raised to power 8. सो 3 गेट. वेलॉसिटी किती झाली? 10 raised to power 8. क्लिअर. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती गिवन आहे? 9.1 into 10 raised to power -31 kg. मास सुद्धा गिवन आहे. टू फाइंड काय विचारलं आपल्याला? वेवलेंथ. लॅम्बडा विचारला. सोल्युशन लॅम्बडा इक्वल टू H अपॉन काय असते रे? MV. कारण मास पण आहे आणि वेलॉसिटी पण आहे. सो लॅम्बडा ऍज इट इज. H किती? 6.63 into 10 raised to power -34. मास किती? 9.1
इंटू 10⁻⁻31 आणि व्ही किती 10⁻8. सो लॅम्बडा 6.63 अपॉन 9 पॉइंट किती 1 बोला -34 -31 वर जाऊन आणि +8 वर जाऊन कसं सॉल्व करा सांगा आता. -34 आणि -8 किती होणार -42. -34 आणि -8 -42 आणि -42 मधून जर 31 गेले तर -11 मायनस किती आणि याला लॉग आणि अँटी लॉग बघा. लॅम्बडा इक्वल टू अँटी लॉग आधी काय येणार लॉग 6.63 मायनस लॉग 9.1 आणि याला सॉल्व केल्यावर किती आलं -11. आता याला सॉल्व करू शकाल ना तुम्ही येस ऑर नो. आधी लॉग काढा मग अँटी लॉग काढा. जे आन्सर येणार दॅट्स युअर फायनल आन्सर. नोट डाऊन दिस.